चांचेली घाटातील पीडितांना मोठा दिलासा। राज्य शासन सर्वतोपरी मदतीसाठी पाठीशी ठामपणे उभे आहे, पालकमंत्री कोकाटेंची ग्वाही। दीपक गोसावी। नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चांचेली घाटात छोटा हत्ती गाडी घसरून पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातामुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। या दुर्दैवी घटनेत काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या वेदनादायी घटनेनंतर राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस करत तातडीच्या मदतीची ग्वाही दिली। पालकमंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी सकाळी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या प्रत्येक जखमी नागरिकाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची बारकाईने माहिती घेतली। त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर व अधिकाऱ्यांशी संवाद साधत अपघातग्रस्तांना आवश्यक औषधे, रक्तपुरवठा आणि आरोग्य सुविधांसह सर्वोत्तम व तातडीचे उपचार त्वरित उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या। यावेळी पालकमंत्री ॲडव्होकेट कोकाटे यांनी मृत झालेल्या भाविकाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या। ते म्हणाले, ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे, मात्र जखमींना सर्वोत्तम उपचार आणि त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक मदत मिळावी यासाठी राज्य शासन व प्रशासन सातत्याने संपर्कात आणि कार्यरत आहे। या कठीण प्रसंगात राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील। या भेटी दरम्यान आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी यांच्यासह सामान्य रुग्णालयातील अधिकारी, आरोग्यकर्मी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते। अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तत्परतेने बचाव कार्य सुरू केले। जखमींना सुरक्षितरित्या रुग्णालयात हलवून वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत पुरवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत।